मी घराचा दरवाजा उघडून त्या महिलेला घराबाहेर काढले. मला असे वाटले की मी माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट केली आहे आणि यानंतर माझ्या आयुष्यातील सर्व समस्या संपतील. मी नुकतेच दार बंद करून मागे वळलो तेव्हा माझ्या डोळ्यांनी असे दृश्य पाहिले की माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली आणि मीच नाही तर संपूर्ण परिसर आश्चर्यचकित झाला. ते सांगतात ना की अशा काही महिला असतात ज्या आपल्या पतींना पल्लूने बांधतात. अशीच एक स्त्री माझ्या आयुष्यात पण आली होती, कारण ती खूप सुंदर होती. आता हे साहजिकच आहे की जी स्त्री पुरुषाला पल्लूने बांधून ठेवते ती स्त्री तर कुरूप असूच शकत नाही, ती सुंदरच असली पाहिजे. माझी बायको पण खूप गोड होती. माझ्या घरी 2 बहिणी आणि माझी आई होती. माझं लग्न झालं आणि दुसऱ्याच दिवसापासून माझी बायको माझ्या आई आणि माझ्या बहिणीबद्दल तक्रार करू लागली. आजूबाजूची काही मुलं माझ्या आईकडे यायची, ती ट्युशन शिकवायची. एके दिवशी ती मुलांना शिकवत होती की जर तुम्ही तुमच्या आयुष्यात एकही पुण्यक्रम केले असेल तर ते तुमच्यासाठी ढाल बनते आणि तुम्हाला मोठ्या संकटांपासून वाचवते. हे ऐकून मी मनातल्या मनात विचार करू लागलो की माझ्या आईने तिच्या संपूर्ण आयुष्यात काहीही चांगले केले नाही. मी माझ्या आईला चांगलं समजत होतो, परंतु ती नेहमी माझ्या पत्नीशी वाईट वागली. तिला आपली मुलगी मानलेच नाही. सुनेला कधीच कोणी मुलगी मानत नाही. आता मला समजले की स्त्रिया का रडतात. जेव्हा स्त्रीचा दिवसभर सासू सासऱ्यांकडून अपमान होतो, ते तिला त्रास देतात, तेव्हा याविषयी संध्याकाळी नवरा आल्यावर जर ती त्याच्याशी बोलणार नाही तर ती कोणाशी बोलणार. साहजिकच तिचा मूड खराब असेल. माझी पत्नी खूप सुंदर होती. मला माझे आयुष्य तिच्यासोबत घालवायचे होते, तिच्यासोबत राहायचे होते. पण जेव्हा कधी मी खोलीत यायचो तेव्हा ती तोंड भरून तक्रार करत बसायची आणि मग ती अशीच तक्रार करत राहिली की मी ते ऐकत झोपी जायचो. माझे आयुष्य असेच चालणार होते का? हेच का माझं लग्न? काय करावं या चिंतेत मी होतो. एका बाजूला माझी बायको एकटी आणि दुसऱ्या बाजूला माझी आई आणि माझ्या 2 बहिणी होत्या. मग मी माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न करण्याचा विचार केला आणि तिच्यासाठी एक नातं मिळालं. मला घाईत मिळालेलं नातं अजिबात योग्य नव्हतं, ते मला स्वतःलाही माहीत होतं. मी माझ्या बहिणीला नव्हे तर माझ्या आईला सांगितले की मुलाच्या आधी लग्न झाले होते, पण महिन्याभरानंतरच मुलीने त्याला घटस्फोट दिला होता. माझ्या आईने विचारले की एका महिन्यानंतरच मुलीने घटस्फोट का दिला? मुलामध्ये काही समस्या आहे का? मी तिला म्हणालो, नाही, तसं काहीच नाहीये. आजकालच्या काही मुली नातं निभवू शकत नाही, त्यांच्यासाठी 1 महिना पुरेसा आहे. हल्ली लोक आठवडाभरही सहन करू शकत नाहीत. माझ्या आईने एक उसासा टाकला आणि म्हणाली, हो तसे आहे. माझ्या आईने माझे म्हणणे मान्य केले, कारण या घराचा तर खर्च मीच उचलणार होतो. माझे वडील या जगात नव्हते. जे काही करायचं होतं ते मलाच करायचं होतं. माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं. मुलगा दिसायला चांगला असल्याने तिनेही होकार दिला, पण तिच्या आयुष्यातही अनेक समस्या येत होत्या. पण ती या घरातून गेली हेच माझ्यासाठी खूप होते. एक दिवस मी माझ्या बायकोचा हात धरला आणि तिला म्हणालो, निशू हे घर सोडून गेली आहे, आता तर तू खुश आहेस ना? तिनेच तुला सर्वात जास्त त्रास दिला. यावर ती म्हणाली की निशू गेली तर अंजली अजून इथेच आहे. मी म्हणालो, पण ती तर अजून लहान आहे, आपण तिचे 3-4 वर्ष लग्न करू शकत नाही. यावर माझी पत्नी म्हणाली, का? ती वयाने लहान आहे तर तिचे लग्न होऊ शकत नाही का? उलट कमी वयाच्या मुलींचे लग्न लवकर होतात आणि त्या बदल्यात ते काही मागतही नाहीत. त्यामुळे तिच्यासाठीही नाते शोधा, जेणेकरून माझा त्रास कमी होईल. मला तुमच्याबरोबर या घरात आनंदी राहायचे आहे, परंतु तुमची बहीण माझ्या सौंदर्याचा हेवा करते, म्हणूनच ती मला त्रास देण्यासाठी निमित्त शोधत राहते. मी दिवसभर त्यांच्यात व्यस्त राहिले तर तुमच्यासाठी वेळ कसा काढणार? माहीत आहे ना, आज मला माझ्या चेहऱ्यावर ब्लीच क्रीम लावायची होती, जेणेकरून मी अजून सुंदर बनू शकेन. पण तुमच्या आईने मला इतकी कामे करायला सांगितली की माझा पूर्ण दिवस असाच निघून गेला. तुम्हाला माहीत आहे ना की माझी त्वचा खराब होत आहे. मी म्हणालो, नाही, माझ्या प्रियाची त्वचा का खराब होईल? तू आत्ता ब्लीच लाव. तुझ्यासाठी काही काम असेल तर मी करेन. ती म्हणाली, नाही, मी हे रात्रीच्या वेळी करू शकत नाही. आता मी खूप थकले आहे. इतकं काम करूनही कुणी तसंच राहतं का? आता बायकोने डोकं धरलं. मला तिचं दुःख बघवत नव्हतं. मी पण खूप काळजीत होतो. मी विचार केला की जसे मला एका बहिणीचे नाते सापडले आहे तसे दुसरीसाठीही उपलब्ध असेल. माझी बायको बरोबर बोलत होती. कमी वयाच्या मुलींना पटकन नाते संबंध सापडतात. मी हे जेव्हा माझ्या आईला सांगितले तेव्हा आईने मला सांगितले
तू ज्या मुलाशी निशूचे लग्न केले आहे त्याचे कुटुंबीय खूप विचित्र आहे. मी म्हणालो, हो, तू इतरांच्या मुलींना त्रास दिलेत तर तुझ्या मुलींनाही तेच होईल. आई म्हणाली की आम्ही तुझ्या बायकोला कधीच काही सांगितले नाही. ती स्वतःच्या इच्छेनुसार उठते, स्वतःच्या इच्छेनुसार काम करते, स्वतःच्या इच्छेनुसार खाते पिते, मूड असेल तर ती काम करते, नाहीतर नाही. मी काही काम सांगितले तर ती साफ नकार देते. मी म्हणालो की माझी बायको तशी नाही. दिवसभर तिला काम करताना मी स्वतः पाहिले आहे. आता तुम्ही लोक खोटं बोलू नका, असं काही नाही. माझी आई म्हणाली, तू ऐकायला तयारच नाहीस तर तुला सांगून काय उपयोग. तेव्हा तिने विषय सोडून दिला आणि म्हणाली की तिला अजून अंजलीचे लग्न करायचे नाही. मी म्हणालो की ते खूप चांगले लोक आहेत, तुझी मुलगी आनंदात राहील. निशू खुश नाही कारण तिचं वय जास्त झालं होतं, पण अंजली अजून लहान होती, त्यामुळेच तिचं नातं सहज सापडलं आहे. मग मी माझ्या दुसऱ्या बहिणीचेही लग्न केले. हे लोक खूप श्रीमंत होते, त्यांनी हुंडा मागितला नाही, याचा मला आनंद झाला. पण हे लोक माझ्या लहान बहिणीलाही त्रास देऊ लागले. जेव्हा आई मला हे सांगायची तेव्हा मी म्हणायचो की सासरच्या प्रत्येक घरात समस्या असतात. जर तू माझ्या पत्नीला त्रास दिला नसता तर तुझ्या मुलीही आनंदी राहिल्या असत्या. तेव्हा माझ्या आईने मला सांगितले की तू माझा एकुलता एक मुलगा आहेस. मी तुला मोठ्या कष्टाने वाढवले आहे, पण तू पूर्णपणे तुझ्या बायकोच्या पल्लूमध्ये बंदिस्त आहेस. बेटा, माता भगिनींचेही काही हक्क आहेत. मी म्हणालो की माझ्या 2 बहिणींची लग्ने 3 महिन्यातच झाली आहेत. आता यापेक्षा जास्त कोण करू शकेल. लग्न म्हणजे विनोद आहे का? त्यासाठी पैसे लागत नाही का? आई म्हणाली, हो बेटा, पैसे लागतात, पण हे तुझे कर्तव्यच होते ना. मी म्हणालो की हो, हे माझे कर्तव्यच होते, म्हणून मी ते पूर्ण केले. आता तुझेही कर्तव्य आहे की या घरचे वातावरण खराब करू नको, कारण मी तुझ्या दोन्ही मुलींचे लग्न करून दिले आहेत. आता तुला माझ्या बायकोसोबतच या घरात राहावं लागेल. जर तू तिच्याबरोबर चांगली राहिलीस तर ती देखील तुझी सेवा करेल, तुझी काळजी घेईल. आई, आता तुला याशिवाय दुसरा आधार नाही. आई, कृपा करून. मी आईला हात जोडून म्हणालो की आता या घरचे वातावरण खराब करू नकोस. पण दुसऱ्याच दिवशी मी माझ्या पत्नीला पाहिले तेव्हा ती बसून रडत होती. ती म्हणाली की दोन्ही मुली घर सोडून गेल्या, आता घरची सगळी कामं तुलाच करायची आहेत असे तुमच्या आईने मला सांगितले आहे. जेव्हा मी त्यांना सांगितले की आपण एखादी मोलकरीण ठेवून घेऊ तेव्हा तुमची आई मला म्हणाली की तू आहेस ना मोलकरीण. काय मी मोलकरीण दिसते का? मोलकरीण माझ्यासारख्या असतात का? यावर मी माझ्या बायकोला म्हणालो की आई, तुला मोलकरीण म्हणते? तू कुठे मोलकरीण दिसतेस? तू तर खूप मोठ्या वाड्याची मालकीण दिसतेस. खरं तर तू त्याहूनही सुंदर आहेस. मी माझ्या बायकोचे कौतुक करू लागलो, पण ती म्हणाली की मला नाही वाटत की मी या घरात राहू शकेन. आता तुझी आई मला आणखीनच छळवेल. ती मला आणखी काम करायला लावेल आणि तिला कोणीही अडवणार नाही. त्यांना कशाचीही भीती वाटणार नाही. आता तू मला त्यांच्याबरोबर एकटे सोडशील. ती तिला वाटेल ते करत फिरणार. मी माझ्या पत्नीला सांगितले की माझी आई तुला त्रास देणार नाही, काळजी करू नको. मी आईशी घरात मोलकरीण ठेवण्याबद्दल बोलतो. ती काम करेल. तुला फक्त आराम करायचा आहे, स्वतःला सजवायचे आहे, स्वतःला सुंदर बनवायचे आहे, जेणेकरून मी तुला पाहू शकेन आणि आनंदी होऊ शकेन. तुला बघून माझा दिवसभराचा थकवा निघून जाईल. 2 बहिणींचे लग्न करणं, मोलकरीण ठेवणं, बायकोचे नखरे सांभाळणं, आईचं औषधाचं बिल भरणं ही सोपी कामं नव्हती. मी खूप चांगलं काम करायचो, पण त्यासाठी खूप मेहनती करावी लागायची. मला खूप चांगला पगार मिळत होता, पण तो पगार कसा भेटतो हे फक्त मलाच माहीत होते. माझी आई रोज माझ्याकडे तक्रार करायची की तू ज्यांच्यासोबत तुझ्या दोन्ही बहिणींचे लग्न करून दिले ते लोक चांगले नाहीत. ते नातं तूच पसंत केलं होतं, आता तूच जाऊन त्यांच्याशी बोल. तुझ्या बहिणींच्या बाबतीत काही ठीक चालले नाही. आता मी काय बोलू शकतो? मला माहीत आहे की प्रत्येकाला या समस्या आहेत. माझ्या पत्नीलाही एक भाऊ होता, तो तर कधी माझ्याकडे आला नाही असे सांगायला की तुम्ही माझ्या बहिणीला कोणत्या अवस्थेत ठेवले आहे, मग मी कसे जाऊ? मी माझ्या पत्नीला सांगितले की आईला काय झाले ते माहीत नाही. ती पहिले खूप चांगली होती. मी तिला नेहमी लोकांसाठी चांगली कामे करताना पाहिले. सासू होताच ती पूर्णपणे बदलली. माझी बायको म्हणाली, बघा, जर या लोकांनी माझे वाईट केले नसते तर आज तुमच्या बहिणींचे काही वाईट झाले नसते. मला माहीत आहे की तुमची आई म्हणते की मी तिचे वाईट केले आहे, तिने काहीही केले नाही. मग हे सर्व काय आहे? देव फक्त त्यांचा नाही, देव सर्वांचा आहे. आणि देव फक्त एक व्यक्ती पाहत नाही, देव सर्वांना पाहतो. माझ्या पत्नीने जे सांगितले ते मला अगदी योग्य वाटले. एके दिवशी माझ्या पत्नीने मला सांगितले की तू मला लग्नाच्या पहिल्या रात्री काहीच भेट दिली नाही. मी म्हणालो की तूच म्हणाली होतीस ना की नंतर कधी मागेन. यावर ती म्हणाली, हो,
मला तुमच्याकडून वैयक्तिकरित्या काहीतरी हवे आहे. मला आज माझा पगार मिळाला होता. मी म्हणालो, काहीही माग, मी घेऊन देईन. आणि मी कोणासाठी कमावतो? आणि जर मी माझ्या बायकोला सुखी ठेवू शकत नाही तर अशा आयुष्याचा काय उपयोग? माझी बायको इतकी सुंदर होती की मी तिच्यासाठी काहीही करायला तयार होतो. माझ्या सर्व मित्रांना माझ्या नशिबाचा हेवा वाटायचा की एवढी सुंदर मुलगी मला कशी मिळाली. याचं सगळ्या कुटुंबाला आश्चर्य वाटलं. माझ्या बायकोने सांगितलं की तिला भेट म्हणून खूप मोठं काहीतरी हवं होतं. मी म्हणालो, तुला जे पाहिजे ते आजच मागून घे. आजच मला पगार मिळाला आहे. ती म्हणाली की तुमच्या पगारातून ती गोष्ट येणार नाही. मी म्हणालो, एवढी मोठी गोष्ट आहे का? ती म्हणाली, नाही, तुमच्याकडे ती गोष्ट आधीच आहे. तुम्हाला फक्त ती मला द्यावी लागेल. मी म्हणालो की मग ते माझ्यासाठी फायदेशीर ठरेल. कोणती गोष्ट माझी आहे ते सांग. माझ्याकडे जे काही आहे ते तुझेच आहे. तू फक्त सांग, मी आत्ताच देतो. यावर ती म्हणाली की हे घर माझ्या नावावर करा. हे ऐकून मला आश्चर्य वाटले, कारण हे घर माझ्या आईच्या नावावर होते. ती म्हणाली, हे बघा, असं म्हणतात की बाईला घर नसतं. जर ती तिच्या आई वडिलांच्या घरी जन्माला आली असेल तर सगळे तिला तिच्या नवऱ्याच्या घरी जायला सांगतात. पण जेव्हा ती तिच्या नवऱ्याच्या घरी येते तेव्हा तेही तिचे घर नाही, ते तिच्या पतीचे घर आहे. आणि ती म्हातारी झाल्यावर तिच्या मुलाच्या घरी राहते. स्त्रीला घर नाही. असे म्हणतात की जर स्त्रीचे मन जिंकायचे असेल तर तिला हक्काचे घर द्यावे. मी माझ्या पत्नीचा चेहरा माझ्या दोन्ही हातात धरला आणि म्हणालो की मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. फक्त ही साधी गोष्ट, मला फक्त आईची सही घ्यायची आहे. मी घेईन आणि हे घर तुझ्या नावावर करीन. आता तर तू खुश आहेस ना? हे ऐकून ती खूप आनंदी झाली. तिने माझे खूप कौतुक केले आणि माझ्या आवडीचे जेवण स्वतःच्या हाताने बनवले, कारण ती बहुतेक वेळा स्वयंपाक करत नव्हती. अगदी जेवणही मोलकरीनच बनवायची. पण आज तिने माझ्यासाठी खूप छान जेवण बनवले. ती माझ्याशी खूप प्रेमाने बोलली. मी पण खुश झालो. मी म्हटले की मला काही दिवस लागतील कागदपत्रे पूर्ण करायला आणि आईला सही करायला सांगायला. मग मी आईला हे सांगण्याआधी मी तिच्यासाठी काही फळे घेऊन गेलो. आईच्या बाजूला बसलो तेव्हा आई म्हणाली, कसा आहेस बेटा, बरं आहेस ना? मी तिचे पाय दाबू लागलो. काही वेळाने मी तिला म्हणालो, आई, हे बघ, तुझ्याकडे जे काही आहे ते माझे आहे. आई म्हणाली, हो बेटा, तुझ्या बहिणींचा जो काही हक्क आहे तो त्यांना दिला जाईल. बाकी सर्व तुझेच आहे. मी म्हणालो, आणि जे पुरुषाचे आहे ते त्याच्या पत्नीचे देखील आहे. असे घडत असते. हे घर बाबांचे होते, पण त्यांनी ते तुझ्या नावावर हस्तांतरित केले. आई म्हणाली की हो, अगदी तसेच आहे. मी म्हणालो की मग जे माझे आहे ते माझ्या बायकोचे आहे. माझी आई म्हणाली, हो. मग मी म्हणालो, तू हे घर माझ्या पत्नीकडे हस्तांतरित कर, कारण जे माझे आहे ते फक्त माझ्या पत्नीचे आहे. हे ऐकून माझी आई माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होती. तिला फळे खाता खाता ठसका लागला. मी तिला पाण्याचा ग्लास दिला आणि म्हणालो, काय झालं आई, तू काय विचार करायला लागलीस? माझी आई मला म्हणाली, हे बघ, माझे जे आहे ते तुझे आहे, पण मी हे सर्व अजिबात करणार नाही. तुझ्या बायकोच्या सांगण्यावरून तू माझ्या मुलींची लग्न चुकीच्या ठिकाणी केलीस आणि आता त्यांना खूप त्रास होत आहे. मी प्रथम त्यांना त्यांचा वाटा देईन, जेणेकरून उद्या त्यांच्या जीवनातून समस्या दूर होतील. तुझ्या बायकोच्या सांगण्यावरून तू माझ्या धाकट्या मुलीचे लग्नही करून दिलेस. तिचे वय तरी काय होते? जर तुझे वडील हयात असले असते तर 3-4 वर्ष मी तिचे लग्न लावून दिले नसते, पण तू तिला सासरच्या आगीत टाकलेस. या घराला मी तुझ्या नावावर करणार नाही जोपर्यंत तुझी पत्नी तुझ्या आयुष्यात आहे. जर मी मेले तर तुला जे पाहिजे ते कर, पण जर मी मेले आणि हे घर तुझ्या नावावर केले नाही तर लक्षात ठेव की तुझे काका आणि त्यांचा मुलगाही मध्येच वाटाही मागू शकतात. तुझे वडील त्यांचे मोठे भाऊ होते. त्यांनी आपल्या मेहनतीने सर्व काही बनवले होते, पण ते नक्कीच वाटा मागू शकतात, हे लक्षात ठेव. कारण ज्या जमिनीवर हे घर बांधले आहे ती जमीन तुझ्या आजोबांची आहे. या जमिनीचे आणि या घराचे मोठे प्रश्न आहेत, पण निर्णय माझ्या हातात आहे. तुझ्या पत्नीचा माझ्याबद्दलचा दृष्टिकोन काय आहे हे माहीत असतानाही यानंतरही मी हे घर तुझ्या नावावर करीन. मी हे अजिबात करणार नाही. माझ्या आईने स्पष्ट नकार दिला. ती म्हणाली, तुला याविषयी बोलता येईल म्हणूनच तू ही फळे आणली होती आणि आज तुला आईची आठवण झाली. असा स्वार्थ मी तुला कधीच शिकवला नाही. तुझ्या बायकोने तुला हे सगळं शिकवलं. ती तुला शिकवत आहे. मी गप्प झालो. माझ्या आईवर मला खूप राग येत होता. आई म्हणाली,
ती जमीन बेवारच सोडून निघून जाईल, पण ती आयुष्यात हे घर माझ्या बायकोला कधीच हस्तांतरित करणार नाही. मी माझ्या बायकोकडे आलो. माझ्या पत्नीने आमचे संभाषण आधीच ऐकले होते. तिने मला टोमणे मारायला सुरुवात केली की मोठ्या प्रेमाने बोलायला गेला होतात. तुमची आई हे घर माझ्याकडे कधीही हस्तांतरित करणार नाही. माझ्या बायकोने मला आधीच सांगितले होते की तुमची आई कधीही घर नावावर करणार नाही. पण तेव्हा मी माझ्या बायकोला पण खूप अभिमानाने म्हणालो की ती माझी आई आहे आणि ती माझ्या नावावर करणार नाही तर दुसरं कुठे करणार. पण जेव्हा आई म्हणाली की मी तुझ्या काकांकडे हे घर हस्तांतरित करीन, तेव्हा मला आईचा आणखीनच राग आला. असेच दिवस जाऊ लागले. एक दिवस मी घरी आलो तेव्हा माझी आई माझ्या बायकोशी भांडत होती. तिला अनेक गोष्टी सांगत होती. मी हे दृश्य पाहिले. माझी आई म्हणू लागली की ती मला कालची उरलेली भाजी खायला देत होती, ज्याचा वास येत होता. आणि माझी बायको म्हणू लागली की तसं काही नाही, त्यांच्यासाठी मी भाजी ठेवली होती. आजकाल खूप गरमी आहे म्हणून भाजी खराब झाली तर मी काय करू. मी माझ्या पत्नीच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या आईला म्हणालो की तू या वयात नाटक बघतेस, तुला लाज वाटली पाहिजे. हे तुझं वय आहे टीव्हीवर नाटक बघण्याचं. तू दिवसभर नाटक पाहतेस आणि मग घरात तसेच नाटकही करतेस. हे ऐकून माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. तिने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले. तिला माझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. आता घरात रोज भांडणं व्हायची. मला माझ्या आईचा नेहमी राग असायचा. माझ्या पत्नीने मला माझ्या आईला घराबाहेर काढण्यास सांगितले आणि म्हणाली की तिला बाहेर काढा. ती त्या लोकांकडे जाईल ज्यांची तिला सर्वात जास्त काळजी आहे, म्हणजे तिच्या स्वतःच्या सासरच्या लोकांकडे. जेव्हा ते तिला वाईट परिस्थितीत ठेवतील तेव्हा ती परत येईल आणि नंतर हे घर माझ्या नावावर हस्तांतरित करेल. माझ्या बायकोची ही कल्पना मला खूप आवडली. मी पण तेच केले. मी आईच्या खोलीत गेलो आणि म्हणालो, आई, तू माझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. मला तिचा खूप राग आला होता. तिने माझ्या बायकोबद्दल सगळं स्पष्ट सांगायला सुरुवात केली. पण मी तिचा हात धरला आणि तिला माझ्या घरातून निघून जाण्यास सांगितले. हे माझे घर आहे. जेव्हा तू त्यात राहणारच नाहीस तेव्हा तर ते माझेच असेल. आणि तुला जर माझ्याकडून घर घ्यायचे असेल तर जा आणि गुन्हा दाखल कर. कदाचित तुला माहीत नसेल की आपण भारतात राहतो. इथे गुन्हा दाखल झाला तर तो 20-30 वर्ष चालू राहतो आणि तोपर्यंत तू जगणारी नाहीस. असे म्हणत मी आईला घराबाहेर काढायला सुरुवात केली. माझी आई ओरडू लागली, रडायला लागली. रात्रीची वेळ होती पण जास्त उशीर झालेला नव्हता, कारण उन्हाळा होता आणि सगळे जागेच होते. परिसरातील लोकही जमा होऊ लागले. एक माणूस माझ्याकडे आला आणि म्हणाला, काय करतोयस बेटा, तू तुझ्या आईशी असं का वागत आहेस. तू घरातून तुझं स्वर्ग का फेकून देत आहेस. मी म्हणालो, हे माझं स्वर्ग नाही, उलट हिच्यामुळे माझे जीवन नरक बनले आहे. मी माझ्या आईला घराबाहेर काढले. माझी पत्नी ही माझ्या मागे आली. ती पण हे सगळं दृश्य पाहत होती. मी माझ्या आईला ओढत घराबाहेर काढले. रस्त्याच्या अगदी मेन चौकात आमचे घर बांधले होते. अनेक लोक घराबाहेर पडले होते. मी माझ्या आईला चौकात धक्काबुक्की केली तेव्हा लोकांनी मला विचारले की तू काय करतो आहेस. तेव्हा मी म्हणालो, ज्याला हिच्याबद्दल जास्त सहानुभूती आहे त्याने या वृद्ध महिलेला उचलून आपल्या घरी नेले पाहिजे. मला पर्वा नाही. मी माझ्या बायकोचा हात धरून परत घरात गेलो. आम्ही नुकतेच घरात शिरलो आणि दार बंद केले की संपूर्ण मैदान हादरत आहे असे वाटले. आम्हाला लगेच समजले की काय होत आहे. भूकंप येत होता. आम्ही बाहेर पळायला लागलो पण अचानक दरवाजा बंद झाला. कदाचित मीच ते कुलूप लावले होते आणि माझ्याकडे चावी नव्हती. आम्ही बाहेर पडू शकलो नाही आणि आमचे 50% घर कोसळले होते. माझ्या पत्नीच्या डोक्याला दगड लागला आणि ती तिथेच मरण पावली आणि खूप मलबा माझ्यावरही पडला. पण मला बाहेर काढण्यात आले. माझे दोन्ही पाय तुटले होते. मी डोळे उघडले तेव्हा आई हॉस्पिटलमध्ये माझ्या समोर होती आणि माझ्यासाठी रडत होती. मी रडलो आणि तिची माफी मागितली. मी म्हणालो की कदाचित मला तुझ्याकडून शाप मिळाला असेल. आई म्हणाली की बेटा, मी तर तुला कधीच शाप दिला नाही. नंतर मला कळले की जेव्हा हे दृश्य घडले तेव्हा संपूर्ण परिसरात आमचे एकटेच घर कोसळले होते. असे वाटले की हे फक्त आमच्या घरावरच घडले. हे परमपिता देवाकडून आले आहे. माझी सुंदर पत्नी, जिच्यावर मी खूप प्रेम करत होतो, ती हे जग सोडून गेली होती, कारण तिनेच माझे आयुष्य उद्ध्वस्त केले होते. तिच्यामुळेच माझ्या बहिणींचा संसारही चांगला नव्हता. त्यांनाही खूप त्रास होत होता आणि मी माझ्या आईलाही खूप त्रास दिला होता. मी आता माझे पाय गमावले होते. माझे सर्व काम माझी आई आणि माझ्या बहिणी करतात, ज्यांना मी कधीच काही समजले नाही. आज त्यांच्याच मदतीने मला काही उपचार मिळाले आहेत. घरी बसून काही काम करण्यास मी सक्षम झालो आहे.
जेणेकरून मी माझे आणि माझ्या आईचे पोट भरू शकेल. आता पूर्वीसारखं काहीच राहिलं नव्हतं. ना माझी बायको माझ्यासोबत होती, ना माझा व्यवसाय, ना माझ्याकडे पैसा होता, ना मला पाय. सगळं उद्ध्वस्त झालं होतं. कदाचित मी माझ्या आईला दुखावले होते, म्हणूनच देवाने मला इतकी मोठी शिक्षा दिली आहे. आणि जिच्यासाठी मी हे सर्व केले तिनेही हे जग सोडले. हृदयाचा एक भाग म्हणतो की ती खूप वाईट होती आणि तिच्या बाबतीत जे झाले ते पूर्णपणे योग्य घडले. पण माझ्या हृदयाचा दुसरा भाग आजही तिच्यावर खूप प्रेम करतो, तिची आठवण करतो. ती माझी प्रिय पत्नी होती, एक सुंदर स्त्री जी माझ्या आयुष्यात आली. तिचं हसू, तिचं सौंदर्य आणि तिचा आवाज आजही माझ्या हृदयात गुंजतो. तिने मला शेवटचा आवाज दिला होता आणि त्यानंतर माझ्या डोळ्यासमोर अंधार पडला. नंतर हळूहळू मला कळलं की ती नेहमी खोटे बोलायची. तिने माझ्या आईला खूप वेदना दिल्या. माझ्या बहिणींचाही खूप अपमान केला होता. तीच आमच्या घरात वाईट होती. ती या कथेची खरी व्यक्तिरेखा होती आणि मी माझ्या आईला वाईट समजायचो. मी देवाकडे सदैव माफी मागतो. मी या जगात जे काही केले त्याचे फळ मला इथेच मिळाले आहे. पण मेल्यानंतर देव मला यापेक्षा मोठी शिक्षा देईल, कारण मेल्यानंतर मला देवाकडे जाऊन तोंड दाखवावेच लागेल आणि त्यामुळेच मला खूप भीती वाटते. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.